बदलते वातावरण आणि अनैसर्गिक जीवनपद्धतीमुळे महाराष्ट्रात कॅन्सर रुग्णांची संख्या झपाट्याने वाढली आहे. महागड्या उपचारांमुळे अनेक कुटुंबे उद्ध्वस्त आणि कर्जबाजारी झाली आहेत. रुग्ण आणि त्यांच्या नातेवाईकांना दिलासा, त्याचप्रमाणे आधार देण्यासाठी रुग्ण हक्क परिषदेच्या वतीने कॅन्सरमुक्त महाराष्ट्र अभियान हाती घेण्यात आले असून, या अभियानांतर्गत कॅन्सरवरील महागडे उपचार मोफत करण्यात येणार आहेत, अशी माहिती कॅन्सरमुक्त महाराष्ट्र अभियानाचे प्रमुख तथा रुग्ण हक्क परिषदेचे संस्थापक अध्यक्ष उमेश चव्हाण यांनी पुण्यातील पत्रकार परिषदेत दिली. यावेळी युनिव्हर्सल हॉस्पिटलच्या मुख्य कार्यकारी अधिकारी डॉक्टर स्मिता भोयर, होप हॉस्पिटल अँड कॅन्सर सेंटरचे मुख्य संचालक डॉक्टर अमोल देवळेकर, कॅन्सर विभाग प्रमुख डॉक्टर अमोक सिद्धी भंडारकर, रुग्ण हक्क परिषदेचे केंद्रीय सल्लागार माजी सहाय्यक पोलीस आयुक्त मिलिंद गायकवाड, परिषदेच्या पुणे शहराध्यक्ष अपर्णा मारणे साठे आदी उपस्थित होते. उमेश चव्हाण म्हणाले, सध्या स्त्रियांमध्ये स्तनाचा, पिशवीचा कॅन्सर प्रचंड प्रमाणात वाढला आहे. तोंडाचा, जिभेचा, रक्ताचा, मेंदूचा, अंडाशयाचा आणि त्वचेचा कॅन्सर बळावत चालला आहे. त्याचप्रमाणे शरीरावर विविध ठिकाणी येणाऱ्या गाठी कॅन्सरच्या असल्याचे निदर्शनास येत आहे. सध्या पुण्यात लाखो रुग्ण कॅन्सरवरील उपचार घेत आहेत. कॅन्सरवरील उपचार घेताना रुग्णांना आर्थिक तोडजोड करतानाच कर्जबाजारी व्हावे लागत आहे. अनेक कुटुंबांवर गाडी, दागिने, राहते घर विकून उपचार घेण्याची वेळ येत आहे. ही गोष्ट लक्षात घेऊन हे अभियान हाती घेण्यात आले आहे. मी उमेश चव्हाण, अध्यक्ष रुग्ण हक्क परिषद. रुग्ण हक्क परिषद आणि आमच्याबरोबर असलेले होप हॉस्पिटल अँड कॅन्सर सेंटरचे प्रमुख डॉक्टर अमोल देवळेकर, त्याचप्रमाणे युनिव्हर्सल हॉस्पिटल अँड कॅन्सर सेंटर जे शनिवार वाड्याजवळ आहे, त्याचप्रमाणे आमचे सहकारी राजेंद्र कदम जे आमचे प्रमुख मार्गदर्शक आहेत, त्याचप्रमाणे माजी सहाय्यक पोलीस आयुक्त मिलिंद गायकवाड साहेब, डॉक्टर स्मिता, अपर्णा साठे, आमचे प्रदेश उपाध्यक्ष अजयजी वीरकर, राहुल हुलावळे आणि या सगळ्याच सहकाऱ्यांच्या माध्यमातून रुग्ण हक्क परिषद म्हणून काम करत असताना हजारो लाखो कॅन्सरचे रुग्ण आम्हाला येऊन भेटतात. त्यांच्या व्यथा सांगतात, वेदना सांगतात. आर्थिक दृष्टिकोनातून ते किती मागास झालेत याची कहाणी रोज सांगतात. उपचारांसाठी घर विकावं लागलं, गाड्या विकाव्या लागल्यात, सोन्या चांदी विकावं लागलं हे सांगतात. ज्यातून त्यांची आर्थिकदृष्ट्या प्रचंड हानी झालेली आहे या गोष्टी सांगताना ते प्रचंड भावुक होतात. रुग्णाला स्वतःची जगण्याची इच्छा, आकांक्षा मरून जाते. त्या रुग्णाला वाटतं आपण या घरावरती बोझ झालेलो आहे, आपण रोगी झालो आहे, आता कमवू शकत नाही, पण घरच्यांच्या अंगावर आपले बोझ झालं आहे, ते आता उतरलं गेलं पाहिजे. एकीकडे ज्यांच्याकडे पैसे आहेत त्यांना कॅन्सर झाला आहे, ती माणसं 20-20, 25-25 वर्ष जगतायत, वृद्धकाळापर्यंत सुस्थितीत जगतायत, कारण त्यांची ट्रीटमेंट पूर्ण होते, त्यांच्यावरती योग्य उपचार होत आहेत. त्यांना डॉक्टरांनी जी प्रक्रिया सांगितलेली, कॅन्सरचं ऑपरेशन असेल, केमोथेरपी असेल, रेडिएशन असेल, लागणारी औषध इंजेक्शन असेल, ही पैसे आहेत म्हणून त्यांना मिळतात. ती माणसं कॅन्सर झाल्यानंतरही 25 वर्ष 30 वर्ष जगतात, म्हातारी होईपर्यंत, ज्येष्ठ होईपर्यंत जगतात. मात्र तरुण अवस्थेमध्ये 20शीत 25शीत 30शीत कॅन्सर निदर्शनास येतो. मात्र पैसे नसल्यामुळे अर्धवट ती कॅन्सरची ट्रीटमेंट सोडून द्यावी लागते आणि तरुणीताठी माणसं, चांगली तरुण मुलं, तरुण गृहिणी, महिला, माता यांना सोडून जावं लागतं, त्यांचा मृत्यू होतो. कॅन्सरसाठीची केमोथेरपी, इम्युनोथेरपी, कॅन्सरचे ऑपरेशन, रेडिएशन, आवश्यक औषधे आणि इंजेक्शन्स यांच्या किमती लाखो रुपयांच्या घरात आहेत. सर्वसामान्य माणसाला हे उपचार परवडणारे नाहीत. त्यामुळे कॅन्सरमुक्त महाराष्ट्र अभियानांतर्गत कॅन्सरवरील केमोथेरपी आणि ऑपरेशन शासकीय योजनांच्या माध्यमातून पूर्णपणे मोफत करण्यात येणार आहेत. पुण्यातील शनिवार वाड्याजवळ असलेल्या युनिव्हर्सल हॉस्पिटल आणि नानापेठेतील होप हॉस्पिटल अँड कॅन्सर सेंटर येथे ही मोफत सुविधा उपलब्ध असणार आहे. अधिक माहितीसाठी रुग्णांनी आणि नातेवाईकांनी 9850002207 या क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन उमेश चव्हाण यांनी केले आहे. ही भीषण परिस्थिती कॅन्सरची दिसत असताना दरवेळी कुठल्या तरी हॉस्पिटलमध्ये जायचं, बिल कमी करा अशा पद्धतीचा अर्जव करायचं, मागणी करायची. हॉस्पिटल चालकसुद्धा तुमच्याकडे पैसे नाहीत तर तुम्ही का ट्रीटमेंट घ्यायला आले, अशा पद्धतीने अपमान करत असताना त्या रुग्णांना सन्मानाने जगता आलं पाहिजे. गरीब असला तरी त्याला पूर्ण उपचार मिळवण्याचे अधिकार आहेत. भारतीय घटनेनेच कलम 21 मध्ये ते अधिकार दिलेले आहेत. आणि म्हणून मग एकीकडे सरकार मदत करायला तयार आहे, एकीकडे मागणारा वर्ग सुद्धा तितकाच मोठा आहे.
उपचार करणारे डॉक्टर सुद्धा तयार आहे। मग हे सगळं अडलंय कुठं? या सगळ्याची सांगड आम्ही घातली, सगळ्यांना एकत्र केलं। डॉक्टरांना सुद्धा रुग्ण पैसे देणार नसला तरी हॉस्पिटल तोट्यात जाणार नाही, पैसे मिळतील अशी शाश्वती दिली। प्रत्यक्षात या गोष्टी करून दाखवल्या। त्या पद्धतीच्या अनेक गोष्टींचे निकाल आल्यानंतर प्रत्यक्षात हे व्यापक स्वरूपात केलं पाहिजे, हे काम उभं राहिलं पाहिजे। म्हणून कॅन्सरमुक्त महाराष्ट्र अभियानाची आज 14 तारखेला संक्रांतीच्या दिवशी शुभमुहूर्तावर म्हणूयात आपण सुरुवात केलेली आहे। आणि जास्तीत जास्त रुग्णांना आम्ही सांगू की तुम्ही रुग्ण हक्क परिषदेकडे या, आम्ही तुमचे कॅन्सरवरील सर्वच उपचार मोफत करू। शासनाच्या योजना, सरकारला त्या योजना स्वयंसेवी संस्थांच्या माध्यमातून किंवा सरकारच्या माध्यमातून लोकांपर्यंत पोहोचवायचे, परंतु पोहोचवत असताना ज्या त्रुटी आहेत, अडथळे आहेत, त्या दूर करून आम्ही सरकारच्या योजना लोकांपर्यंत पोहोचू। आणि याच्यामध्ये शासन सुद्धा सकारात्मक आहे अशा पद्धतीचं दिसून आलंय। त्यामुळे शासनाचे आभार मानतो आणि कॅन्सरमुक्त भारत, कॅन्सरमुक्त महाराष्ट्र हे अभियान या येत्या 5 वर्षात आपण सक्सेस करून दाखवू। कॅन्सर झाला तरी पैशाअभावी कोणी मरणार नाही याची आम्ही काळजी घेऊ। मोशी न्यूज नेटवर्कसाठी मोहित शिंदे, पुणे।